ठाकरेंचा भाजपला दे धक्का, उन्मेष पाटील शिवबंधनात। भाजपमध्ये बदलाचं नाही तर बदल्यांचं राजकारण, उद्धव ठाकरेंचा घणाघात। ठाकरे गटाकडून आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा। कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील मैदानात, तर जळगावातून करण पवारांना संधी। अखेर महायुतीचा यवतमाळचा उमेदवार ठरला। संजय राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। भावना गवळी काय निर्णय घेणार याकडे लक्ष। हिंगोलीतील लोकसभेचा उमेदवार एकनाथ शिंदे बदलणार। लवकरच नव्या नावाची घोषणा होणार। आमदार संतोष बांगर यांची मोठी माहिती। हातकणंगले मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून सत्यजित पाटलांना उमेदवारी। राजू शेट्टींचा मशाल चिन्हावर लढण्यास नकार, तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची शेट्टींची प्रतिक्रिया। शक्ती प्रदर्शन करत अकोल्यामध्ये भाजप आमदार अनिप धोत्रेंनी भरला उमेदवारी अर्ज। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, विखे पाटील यांच्यासह दिग्गजांचा रॅलीमध्ये सहभाग। तुरुंगात टाकलं तरी गरिबांसाठी लढत राहणार। अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं मोठं विधान, तर शक्ती प्रदर्शन करत दिनेश बुप यांनी भरला उमेदवारी अर्ज। मुंबईमध्ये काँग्रेसला आणखीन एक धक्का बसणार। संजय निरुपम काँग्रेसचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। शिर्डीतील संगमनेरमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा। भाऊसाहेब वागचौरेंच्या समोर 2 गट भिडले, अंतर्गत संघर्ष असल्याचं समोर। आणि मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठाकडे। लवकरच होणार सुनावणी। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला कोर्टात आव्हान।